अहिल्यानगर काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्काराचे वितरण रविवारी 12 जानेवारीला कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलाय. काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्काराचे वितरण रविवारी 12 जानेवारीला कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी बोलताना डॉक्टर म्हस्के म्हणाले की यंदा आरोग्य भूषण या पुरस्कारानं जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉक्टर शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरविलं गेलं असून आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लखनौ विद्यापीठचे तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त डॉक्टर सुनीत म्हस्के, विश्वस्त डॉक्टर अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे, संस्थेचे CEO आर्किटेक्ट समीर ठाकरे, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रेगे विवेक, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे, पार्वतीबाई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार आदींनी केले आहे. 14 जानेवारी 1981 कैलासवासी किंवा काका यांचं संक्रांती दिवशी तिळगुळ वाटत असताना निधन झालं. सर्व समाजामध्ये बुडी पसरून काका आम्हाला सोडून गेले आणि त्यांची आठवण म्हणून काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन आम्ही सुरू केलं. त्याच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, गरिबांना परवडला असा कोर्स, नर्सिंग कॉलेज, ANM, JNM आणि यावर्षी आम्हाला BSc नर्सिंगची परवानगी मिळाली. त्याचबरोबर बी फार्म, पूर्वी आमच्याकडे D फार्म होतं, नंतर आता B फार्मपासून यावर्षीपासून चालू केलं आहे. तर D.Ed बायको आणि B.Ed नवरा असं कॉम्बिनेशन पूर्वी असायचं. आता D फार्म मुलगी आणि B फार्म मुलगा असं नवीन ज्याला आपण म्हणतो की काकांच्या उद्देशाप्रमाणे आम्ही नोकरी व्यवसायासाठी न ठेवता स्वयंरोजगारावर आधारित कोर्सेस चालू केले. D.Ed, B.Ed किंवा टंकलेखन किंवा कॉम्प्युटर सायन्स असे कोर्सेस न करता ज्याच्यापासून आपल्याला रोजगार उपलब्ध होईल असे कोर्सेसच चालू केले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दरवर्षी मिळतो. यावर्षी BHMSचे 100% ॲडमिशन झाल्यानं तीच परिस्थिती ANM, JNMची आहे. फक्त BSc नर्सिंग आम्हाला यावर्षी थोडा उशिरा ॲडमिशन मिळाल्यामुळं मॅनेजमेंटच्या सीट राहिल्यात. B फार्मला सुद्धा यावर्षी खूप ठिकाणी परवानगी मिळाल्यामुळं कदाचित पुढच्या वर्षी B फार्म, D फार्म आमचा दोन्ही 100% खूप ॲडमिशन होतील. यावर्षी पब्लिक अवेअरनेस किंवा D फार्म आहे मग B फार्म कशाला करायचं अशा याच्यामध्ये ॲडमिशन थोडं कमी झाल्या. आणि काकांच्या स्मृतीनिमित्त 14 जानेवारीला आम्ही इंटरसिस्टीम सेमिनार अरेंज करत असतो. त्याचा उद्देश असा की हेल्थ फॉर ऑल, हेल्थ फ्रॉम ऑल, म्हणजे आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, त्यांच्यापासून सगळ्यांना औषधोपचार होऊन फायदा व्हावा. अफोर्डेबल किमतीमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी आणि थोडं कॉस्टली ट्रीटमेंट आयुर्वेदची, ॲलोपॅथीची. तर यावर्षी आम्ही या सेमिनारसाठी वंध्यत्व निवारण याच्यावर घेतलं आहे. आमच्या सुनबाई डॉक्टर केतकी यांनी ऑक्सफोर्डमध्ये त्याच्यावर संशोधन करून खूप चांगलं ज्ञान मिळवलेलं आहे. नंतर आयुर्वेदचे डॉक्टर वैद्य ज्योती तनपुरे मॅडम आणि होमिओपॅथीचे अमोल राणे ही त्यांचा विचार मांडणार आहे. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.